तर नमस्कार पब्लिक, डबल एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे धुळीवंदन धुरुडा. तर आज आहे धुळीवंदन म्हणजे धुरुडा ह्या म्हणजे कलर लावायचा एकामेकांना. तर तुम्ही म्हणत असताना माझ्या डोळ्याला काय झालं, तर इथं माझे डोळे आलेले होऊ शकतं, लाल लाल झाले. पहिले ह्यो आलता, नंतर ह्यो. तर मी आलतो सकाळ सकाळी शेतामध्ये, तर आता वाजलेले आहे 7:30. चक्कर मारायला आलतो मी. अजूक धुरोडा खेळायचा चालू नाही झालेला आहे. अजूक दमाने होईन चालू, तर मी जाईन मग तिकडं खेळायला. गाइस ये देखो सूर्य देव कसे दिसायला लागले. सूर्याचे इकडं थंडी बी चालू आहे अजून, कारण पाऊस लय मोठा झालेला आहे ना, त्याच्यामुळं थंडी आहे अजून. नाही तर पाऊस जर नसता झाला तर इकडं लय गरमला असतं. सूर्यदेव कसे चमका लागले. तर आज आहे धुळीवंदन, म्हणलं सकाळ सकाळी शेतामधून चक्कर मारून यावं. तर इथं बी ऊस लावलेला आहे. तर इकडं गवत झालं तर खुरपीनं चालू आहे. इकडचं झालं खुरपीनं. तर इथं ऊस लावलेला आम्ही, मोठा झाला आता चांगला. अजून वाढ होईल मोठी. मग त्याला आताच 8 दिवस झाले त्याला खत मारलं होतं. 9 बॅगा टाकल्या खताच्या. इथं खत दिसत असेल तुम्हाला, इथं युरिया, दाणेदार, पोटॅश. इकडं तिकडं गहू. आता गहू बी निघत येईन, त्याला अजून 2 पाणी बसते. पाणी 2 पाणी दिले का मग वाळून जाईन, मग ते निघन गहू. मग मशीन आणायची, मशीननं काढायचा गहू. तर ह्या इकडं त्या गोण्या खत टाकलेल्या. हे एक ऊस, ह्या ऊसामध्ये बी गवत झालं तर खुरपण दिली आपण आत्ताच. मग 8 दिवस खुरपण दिली, मग त्या खत ते टाकलं. हे एक गहू, हे असं वाळून चालला गहू दमाने सारीकून. अजून एक पाणी बसन, मग सारीकूनच मग वाळून जाईल. मग वाळणं झाल्यानंतर मग मोठी मशीन आणायची, काढायचं. तर हे इकडं आमचा गहू. हे का याला बी अजून 2 पाणी बसते, आणि ते जे गहू आहे त्याला एकच पाणी बसन. मग ते सुकून जाईन, सुकल्यावर नंतर काढायचं. आपल्याला अजून बसले तर अजून 2 पाणी बसते या गावाला. तर ह्या इथं गहू पडला दर्शक खाली, कारण त्या दिवशी मी पाणी देत होतो, तर हवा आली तर खाली झोकला. तो पडला खाली. ते तिकडचं ऊस, इकडं ऊस. तर मी जातो आता घरी, कारण मला मित्रांचे फोन यायला लागले, तर मग ही म्हणे इकडं धुरोडा खेळायसाठी. तर मी रंग कालच घेतले होते, कालच आणले. तर आता चाललो मी आता घरी. आता उद्या ऊसाला पाणी बी द्यावं लागणार आहे. सोगून चालला ऊस. 8 दिवस झाले ते याला पाणी देणं, आता उद्या द्यायचं पाणी. तर धुरोड्याला मस्त मजा येते, एकामेकाला कलर लावायची. मस्त मी आता घरी गेल्यावर कलर ते काढतो, मस्त मुलांना लावतो मी कलर.
हे एक आहे भगवा कलर, हे एक आहे लाल, ही आहे सिल्वर कलरची डब्बी, हे एक आहे लाल कलर, डबल एक भगवा आहे, तर हे एक आहे दुसरं. तर चला जाऊया आता कलर लावायला. या पाय पोरं कसे दरोडा खेळते. मी तर कलर लावला बरोबर लय मोठं भरलं यांना. तर हे पहा दरोडा चालू झालेला आहे गाईस. तर मित्रांनो हे पहा कसा भरला कलरने, वंगांमध्ये लावून टाकले याला, पहा कसा भरला. आता मला भरा लागलाय. तर गाईस तिकडे पाहू शकता कसा धिंगाणा चालू आहे. दरोड्याचं शर्ट फाटा लागली एकामेकाची. त्या बा भांडण कशी शर्ट फाटा लागली. ठीक आहे, ते दिसते का? तर इकडं पाहू शकता कसं झालेलं आहे. अंग कळकळ सरी कळ सांगला ते तिकडं अजून चालू आहे. ते तिकडं पहा एकामेका शर्टच फाडा लागली. ती वाला कलर भगवा कलर सारा कलर लागते. ते तिकडं पाहू. हे पाहिजे इकडं कसं चालू आहे धिंगाणा रोड्याचा. त्या पद्धती तिकडं भांडणं चालू आहे. पॅन्ट फाडा लागली एकामेकाची. मी तर रोडा खेळत होतो म्हणून जास्त काही दाखवता नाही आला. या पा होऊ शकता कसा कलर लावला. तर मी तिकडं गेलो नाही तर तिकडं शर्ट ते फाडीत येत म्हणून मी रंग लावित होतो म्हणून जास्त काही दाखवायला काही भेटलं नाही मला. सारं भरून टाकलं. इकडं उशिरा दरोडा खेळते रंग दिला उशिरा. आता 10:30 वाजले कारण 8 8:30ला चालू करतो. तर गाईस आता रंग ते खेळणं झालं आहे. होय झालेली आहे खेळायची. मी अजून आंघोळ नाही केलेली कारण अजून डबल लाविते म्हणलं पोरं. तर मी तोंडावर पाणी मारलं, पुरा वल्ला कलर लावलेला आहे. तो निघायला नाही झाला अजून. त्याला नंतर काढीन मी 4-5 वाजता आंघोळ करीन तर तवा निघून जाईन तो चांगलं. तर मी होतो आमच्या शेतामध्ये आलतो. तर इकडं दरोडा रंग लावणं चालू आहे. हे आमच्या शेताच्या पाठीमाग घर आहे. तर तिकडं पाहू शकता तुम्ही. इकडं आहे ते घर. इथं माणसं ते लावी देत गाणे ते लावून चालू आहे त्यांचं. एकामेकाला रंग लावी देत. मी जास्त काही दाखवू शकलो नाही कारण मी रंग ते लावित होतो पोरांना, त्याच्यामुळं मी जास्त काही दाखवू शकलो नाही. आणि तिकडं तुम्ही तर पाहिलंच ते शर्ट ते फाडीत होते एकामेकाचे कसे हिंडत होते. तर इकडं आमच्या इकडं असे शर्ट ते फाडीत आहेत. मी दुसऱ्याकडं मोबाईल द्यायला बी नाही कारण व्हिडिओ काढायसाठी, कारण साऱ्यांच्या हाताने ते भरलेले होते, माझी बी भरलेली होती म्हणून मी काही इतकं काही दाखवू शकलो नाही. नाही तर पुढल्या वर्षी अजून चांगलं दाखवीन मी तुम्हाला कशी साजरी करते. तर लहानपणी लय मजा येत होती होळी साजरी करण्यात. एकामेकाला रंग लावायचं. आम्ही इकडं जायचो तिकडं जायचो गावात. तिकडं सारीकडं हिंडायचं आमच्या साऱ्या या मंडळामध्ये. इकडं जाईन तिकडं जाईन त्याला कलर लावायला. जे ओळखी दिसलं त्याला लावीन कलर हे ते. तर तुमची इकडं होळी कशी साजरी करते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची इकडची तर मी तुम्हाला उगाच थोडीफारच दाखवू शकलो कारण तुम्हाला सांगितलं माझ्या हाताला रंग ते लावलेले होते. तर दरोडा ते खेळणं झालेली आहे. हे पाहू शकता मग माझा रंग निघलेला नाही. इथं अजून इकडं
इथंही बी थोडाफार इथं बी, कारण वल्ला कलर लावला होता इथं सिल्वर कलर, म्हणून ते लवकर निघत नाही. होय आता रात्र झालेली आहे. तर बाय, भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये.